नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण कर्मवीर इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा घटक लक्षात घेऊ. यामध्ये सर्वप्रथम नाम या घटकाविषयी आपण माहिती घेऊया. नाम याचा अर्थ आपण प्रथमतः लक्षात घेऊ. नाउन, द नेम ऑफ एनी पर्सन, प्लेस ऑफ थिंग इज कॉल्ड अ नाउन. यामध्ये आपण कोणत्याही वस्तूचं, ठिकाणाचं, व्यक्तीचं संदर्भ घेत असतो आणि मग ती वस्तू टेबल, चेअर, पुस्तक आदी कोणतीही असू शकेल. व्यक्ती रावसाहेब, राजू, महेश, सीता, एखादी बाब, एखादी गोष्ट, इमारत, शाळा या सर्व गोष्टींचा आपण नाम या प्रकारात समावेश करीत असतो. यानंतर आपण नामाचे प्रकार पाहू. सुरुवातीला आपण सामान्य नाम हा घटक लक्षात घेऊ. याची उदाहरणे लक्षात घेतल्यानंतर आपणास सामान्य नाम हा घटक समजून येईल. राम हा शब्द उच्चारल्यानंतर एका विशिष्ट व्यक्तीचा आपणास संदर्भ होत असतो. परंतु जेव्हा आपण मुलगा असा शब्द प्रयोग करतो तेव्हा कोणता मुलगा ही बाब आपणास लक्षात येत नाही. व्यक्ती जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा ती कॉमन बाब असते. परंतु जेव्हा मी एखाद्या व्यक्तीचा उल्लेख रावसाहेब असं करतो तेव्हा त्या व्यक्तीला एक विशिष्ट अशी आयडेंटिटी प्राप्त होत असते. सामान्य नाम याची उदाहरणे लक्षात घेतल्यानंतर मुलगा, मुलगी, नदी, इमारत अशी उदाहरणे आपण लक्षात घेऊया. परंतु जेव्हा त्या व्यक्तीला, त्या मुलाला आपण राजू असे संबोधतो तेव्हा ते विशेष नाम असे आहे हे आपणास लक्षात येते. मुलगी हे सामान्य नाम झालं, परंतु सीता हे विशेष नामाचं उदाहरण आहे. एखादी इमारत असेल तर ते सामान्य नाम असेल, परंतु त्या इमारतीला दिलेलं नाव ताज इमारत हे विशेष नाम असेल. यानंतर नामाचा तिसरा प्रकार मटेरियल नाम. यामध्ये पदार्थवाचक वस्तूंचा बोध होतो. पदार्थवाचक गोष्टींचा यामध्ये अंतर्भाव होत असतो. कॉपर, सिल्वर ही सर्व पदार्थवाचक नामांची उदाहरणे आहेत. गोल्ड, सिल्वर, कॉपर ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ मटेरियल नाम. चौथा भाग लक्षात घेतल्यानंतर आपणास अमूर्तवाचक नामाची संकल्पना स्पष्ट होईल. यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाम, अमूर्त गोष्टी असतात. यामध्ये ब्युटी, हेल्थ, हेवन या गोष्टींचा आपणास अंतर्भाव करता येईल. कॉन्क्रीट नाम हाही त्यामधला महत्त्वाचा भाग आपणास लक्षात घेता येईल. तर आज आपण पार्ट ऑफ स्पीचमध्ये नाउन या घटकाची माहिती घेतली. यामध्ये नामाची व्याख्या, त्याची उदाहरणे आणि प्रकार या संदर्भात माहिती घेतली. मनापासून धन्यवाद.